तर नमस्कार मित्रांनो, संध्याकाळची वेळ आहे आणि आलोय फिरायला इथे निवांत. तुम्हाला तर माहिती आहे घराच्या समोरच हवे आहे आणि आता या मातीच्या ढिगावर जाऊ वरती. वाव, किती छान दिसते बघा. मस्त हिरवगार झालंय सर्वीकडे आणि त्या साईडला पोरं प्रॅक्टिस पण करतात. इथं पोलीस ग्राउंडची प्रॅक्टिस करता येते, गोळा फेकताय, रनिंग करताय आणि फिरण्यासाठी जागा चांगली आहे. इथं मस्त निवांत मोकळी जागा आहे आणि इथं पोरं गाड्या पण शिकायला येतात कारण की मोकळी जागा आहे, त्याच्यामुळं मस्त शिकता येतं. आणि हा हायवेचा नजारा. कंटाळा आला होता, मग आलो फिरायला आणि घरी बसून बसून पण कंटाळा येतो कारण की पाऊस सतत चालू असतो, त्याच्यामुळे आलो फिरायला. आणि तिकडं पण जायचं होतं मला, पण पाऊस नको यायला. पाऊस भरपूर प्रमाणात पडतो, त्याच्यामुळं काय जायचं. आणि बघ आता तुम्हाला दाखवतो. हे बघा किती पोरं खेळत आहे आणि या साईडला पण फॅमिली आली आहे. हे बघा, तर आता एक सेल्फी घेतो मस्त ठिकाणी. आणि सेल्फी कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आता पुढे जाऊ कारण की पाऊस येईलच, पण तरी पण आपण जाऊ. पोरं खेळत आहे तिकडे. आता बघा या साईडला पाऊस खूप पडतोय आणि थेंब थेंब पडू राहिले बघा. छत्री आहेच तशी खाली जा. आणि या हवेला इथं झिरा आहे, म्हणजे सतत पाणी, उन्हाळ्यामध्ये पण पाणी उपळतं. आता इथं मी जातो, मला दाखवतो तिथं. आणि कोणी कचरा टाकला काय माहिती. तर मित्रांनो हे बघा, आता तिथं पूर्ण मेन कापडे झालेत, प्लास्टिक टाकलेत बघा. इथं झिरा आहे, इथून सतत पाणी येतं उन्हाळ्यामध्ये पण, आणि सध्या पावसाळ्यामुळे प्लास्टिक सर्व वाहून आलं आहे. आणि हवेचं जेव्हा काम चालू होतं ना, तेव्हा ती गाडी येते ना, तिथून अखंड खडक लागला होता. तर पुढेपर्यंत अखंड खडक, आणि ते फोडण्यासाठी खूप वेळ गेला कारण की सर्व फायर लावूनच उठवलं आहे, तेव्हा हा हवे झाला आहे. नाहीतर याची लेवल तुम्हाला सांगतो मी. हे झाड दिसतं आहे ना, झाड, आणि ते खोदून ठेवलं आहे, एवढं लेवल होती आणि एवढं खाली खोदत नेलं आहे JCBने. आता बघू शकता तुम्ही ती लेवल. आणि ते दगड सर्व ह्या साईडला टाकले. पाऊसही आला, छत्री उघडतो. तर पावसामुळे सर्व निघून गेलेत. आता हे इथे दिसत आहे मित्र, ते आता जाऊ राहिले वाटतं गाडीवर. आणि आवाज येतो का नाही, पण या साईडनी खूप छान दरी आहे आणि तुम्हाला मी दरी पण दाखवतो. आता पाऊस चालू आहे आणि संध्याकाळची वेळ आहे, पण दाखवून देतो मी तुम्हाला दरी.
आणि कोणीतरी टोपी पण विसरलाय वाटतं. हे बघा, टोपी पण राहून गेली आहे. कुत्रा हाडूक खातोय वाटतं. बघा निवांत, आजूबाजूला कोणीच नाही आहे, पण तो स्वतःच्याच आनंदात. तुम्हाला चला आता दाखवतो दही. आणि बघा क्रिकेटचं ग्राउंड मस्त पोरांनी सिमेंट वगैरे लावलं आहे, मस्त पिच बनवलं आहे. इथं फरची बसवली. आणि आजूबाजूने सर्व दरी आहे आणि हा पेठ पूर्ण दरीवरच आहे. दरीच्या वरती म्हणजे पाणी साठणारच नाही, निघून जाईल. आता साईडने बघू शकता तुम्ही डोंगर भाग आहे. तर गेट पण केला आहे. तर उघडू आपण गेट. तर बघू शकता मित्रांनो, समोर किती मोठी दरी आहे आणि जंगल पण खूप वाढलं आहे पावसाळ्यामुळं. तर जंगल खूप वाढलं आहे या पावसामुळं. आणि इथं भाताचं रोप टाकलं होतं वाटतं. बघा आजूबाजूला. आणि भात लावला आहे. कुंड्या बघा किती मोठ्या मोठ्या कुंड्या आहेत. आता संध्याकाळ आहे त्याच्यामुळे दिसत नाही. चला आता संध्याकाळ पण झाली आहे आणि अंधार पडेलच आता. 6:40 झाले असतील आणि 7पर्यंत अंधार पडून जातो. आदिवासी दिन त्या दिवशी पण व्हिडिओ काढणार आहे मित्रांनो, आणि तो व्हिडिओ नक्की बघा तुम्ही. मागच्या टायमाला खूप भारी, बापरे हवा सुटली आहे खूप आणि हवेचा पण खूप आवाज येत असेल. तर मागच्या टायमाला खूप भारी कार्यक्रम झाला होता आदिवासी दिन. DJ पण खतरनाक होता आणि नृत्याचा कार्यक्रम ठेवला होता. आदिवासी नृत्य तर होतंच, पण स्टेजवर लहान पोरांचे स्पर्धा ठेवल्या होत्या. आदिवासी नृत्य. आणि ही टोपी इथंच आहे आणि इथंच राहू दे, काय कोणी उचलणार नाही आहे, कारण की सर्वांना माहिती पोरं येतात खेळायला. तर त्याला माहिती पडलं तर तो येईल इथे परत घ्यायला. पावसामुळं पूर्ण पॅन्ट ओली होते. बघा पाऊसच जबरदस्त पडतो. मी सुरुवातीला सांगत होतो किती पाऊस येतो. बघा तुम्ही किती पाऊस आलाय. बघा याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता का मी सुरुवातीला का सांगत होतो का पाऊस येईल पाऊस येईल. पॅन्ट पण वरती करून घेतले. कचऱ्यातून कसं जायचं, खाली पायी जाते. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कुणी नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला असंच सपोर्ट करत राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.